नमस्कार मैत्रिणींनो, पाककला चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बरेच दिवसानंतर आपल्यासाठी एक छानशी अशी उन्हाळा स्पेशल आणि हेल्दी शरीराला पौष्टिक असणारी अशी रेसिपी बनवणार आहे। ही रेसिपी म्हणजे आपण शरबत तर खूप प्रकारचं पिलेलं असेल, पण हे आता आपण बेलाचं शरबत बनवणार आहोत। आणि हे शरबत आपण वेगवेगळ्या दोन प्रकारे बनवणार आहोत। एक करून लगेच पिला जाणारा आणि एक काही दिवस काही महिने असे फ्रीजमध्ये साठवून ठेवायचं आणि आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण पिऊ शकतो। चला तर मग आपण बेलाचं शरबत बनवायला घेऊया। उन्हाळा स्पेशल शरीराला पौष्टिक आणि हेल्दी असणारा बेलाचं शरबत बनवू। हे बेल फोडून आपण याचं गर काढून घ्यायचं आहे। याचं गर काढून घेतलेलं आहे। आता आपण दोन प्रकारचं शरबत बनवणार आहोत। आता आपण याच्यातलं गर टाकून देणार आहोत। एका बेलाचं गर ठेवायचं आपल्याला आणि दोन बेलाचं आपल्याला गर घ्यायचं आहे पातेल्यामध्ये। आता यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकणार आहोत। आता हे गरम गॅसवर उकळायला ठेवणार आहोत आपण। याचं गर पण शिजलेलं आहे, आपण पूर्ण 10 मिनिटे शिजवलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपण कच्चं गर घेतलेलं आहे, एका बेलाचं गर ठेवलेलं होतं, तर यामध्ये थोडं पाणी टाकून मॅश करून घ्यायचं आपल्याला। बेलाचं गर हाताने किंवा चमच्यानेच मॅश करायचं, मिक्सरमध्ये करायचं नाही, कारण त्या बिया जर फुटल्या तर ते आपल्याला शरबत कडू लागेल। आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेऊया। आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घ्यायची। आपल्याला कमी गोड आपल्या चवीनुसार टाकायची साखर। छोटा अर्धा चम्मच काळं मीठ टाकत आहे। छोटा अर्धा चमचा जिरे पावडर हे भाजून आणि बारीक करून घेतलेली पावडर करून घेतलेली आहे। वेलची पावडर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची। त्याच्यामध्ये परत आपण 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। आता हे अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे आपल्याला बेलाच्या शरबतमध्ये। बेलाचं शरबत आपलं तयार आहे। आपण शरबत आयत्या वेळेला करून प्यायचं आहे, कच्च्या बेलाचं शरबत। आता आपण हे बॉईल केलेल्या बेलाचे शरबत बनवून घेणार आहोत। चाळणीने चाळून घ्यायचं आहे पाणी। गर छान मॅश करून घ्यायचं आहे, असं हाताने किंवा चमच्याने। गर छान मॅश झालेलं आहे। आता यामध्ये पाणी मिक्स करून घेऊया। जे आपण गाळून घेतलेलं होतं तेच पाणी मिक्स करायचं आणि छान गर आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। बेल पाण्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे। आता आपण हे गाळून घेऊया। तर यामध्ये 2 चमचे काळे मीठ टाकून द्यायचं आहे छोट्या चमच्याने। 2 चमचे जिरा पावडर। हे 2 बेलाचं गर होतं हे। वेलची पावडर 1 छोटा चमचा। 2 वाटी आपण साखर टाकणार आहोत। साखर पण आपण आपल्या चवीनुसार घ्यायचं, फिक्कं किंवा गोड। आणि 2 लिंबूचा रस आहे, हे पण टाकून द्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। शरबत आपण काचेच्या बॉटलमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि शरबत एक भाग शरबत आणि 2 भाग पाणी घेऊन मिक्स करून प्यायचं आहे।
आणि आपल्याला जशी चव वाटली तसं परत पाणी कमी जास्त करू शकता. तयार आहे 2 बेलाच्या गराचं रस. आणि हे रस उन्हाळ्यामध्ये खूप छान होतं. आपल्या प्रकृतीसाठी पण खूप छान असतं. पायीसल्या रोगाला पोटाचा त्रास असला किंवा कोणताही काही पोटाचा आजार असू द्या, हे प्यायला छान असतं. आणि हे शरबत तुम्ही 4 महिन्यापर्यंत पिऊ शकता. फ्रीजमध्ये काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर लाईक नक्की करा. धन्यवाद.